विश्वबंधुत्व नावाची कथा. आपल्या देशात निर्माण झालेले वेदवाङ्मय हे जगातील सर्वात जुने आहे. आधुनिक इतिहासालाही हे मान्य आहे. आपल्या देशातील त्या काळचे जे ऋषीमुनी तपस्वी होते, त्यांनी विश्वाचे कोडे उलगडण्यासाठी जे चिंतन केले, त्यातून त्यांना जे विचार स्फुरण पावले, तेच या वेदांमध्ये एकत्रित केलेले आहेत. अशा या हजारो वर्षापूर्वी निर्माण झालेल्या वाङ्मयातील विचारांपासून आपली परंपरा चालू आहे. जगातील श्रेष्ठ उदात्त भावना यात पाहावयास मिळतात. संपूर्ण पृथ्वीशी मातृत्वाचे, आईचे नाते जोडणारी उदात्त भावना माता पृथ्वी पुत्रोः पृथिव्या अशा शब्दात या पृथ्वीच्या, या भूमीच्या सुपुत्रांनी याच वेदवाङ्मयात प्रगट केली आहे. संपूर्ण पृथ्वी आपली माता असून आपण सर्व मानव तिचे पुत्र आहोत, याचाच आविष्कार वसुधैव कुटुंबकम या विश्वव्यापी बंधुत्वाच्या नात्यात झाला. विश्वबंधुत्वाची ही उदात्त भावना आपल्या पूर्वजांनी फार वर्षापूर्वी मांडली आहे. याच उदात्त भावभावनांचा व विचारांचा साक्षात्कार झालेले प्रत्यक्ष अनुभव घेणारे महापुरुष आजही आपल्या देशात निर्माण होतात. शिकागो येथील सर्व धर्म परिषदेत संपूर्ण विश्वासी आत्मीयतेचे नाते जोडलेल्या विवेकानंदांनी अमेरिकेतील माझ्या बंधू भगिनींनो असे आवाहन करताच हजारो लोकांच्या अंतःकरणाला त्या विश्वव्यापी बंधुत्वाचा अनुभव आला. त्यांची मने आनंद आणि उत्साहाने भरून आली. विवेकानंदांनंतर त्यांचे पासूनच स्फूर्ती घेऊन जगभर वेदांताचा प्रचार करण्यासाठी स्वामी रामतीर्थ गेले होते. त्यांच्या जीवनातील हा प्रसंग. स्वामी रामतीर्थन बोटीने अमेरिकेत जावयास निघाले. त्यांनी संन्यास घेतला होता. संन्यासाची भगवी वस्त्रे त्यांच्या अंगावर होती. बोटीवर ते सर्वांशी मोठे प्रेमाने वागत. कोणाजवळ काही मागत नसत. समुद्र आणि आकाश यांचा ते कितीतरी वेळ वेध घेत बसलेले असत. रात्रीच्या वेळी कोणाबरोबर तरी वेदांताचे विवरण करीत. संन्यास घेण्यापूर्वी ते कॉलेजमध्ये प्राध्यापक होते. त्यामुळे उत्तम इंग्रजीत आपले विचार मांडण्याची त्यांची हातोटी होती. प्रवास संपत आला. अमेरिकेचा किनारा लांबून दिसू लागला तशी सर्व प्रवाशांची हालचाल वाढली. सामानाची बांधाबांध, एकमेकांचा निरोप अशी गडबड सुरू झाली. किनारा जवळ आला तशी सर्वांची उतरण्याची, लवकर बाहेर पडण्याची धडपड, धावपळ सुरू होती. स्वामीजी शांतपणे सर्व गोष्टी पाहत होते. आता प्रवास संपला. संतपणे बोट उभी राहिली. प्रवासी एकामागून एक उतरू लागले. स्वामीजी शांतच होते. त्यांना कशाची घाई नव्हती. त्यांना सामान उतरवण्याची काळजी नव्हती, कारण त्यांच्याजवळ सामानच नव्हते. सर्व प्रवासी उतरले. किनाऱ्यावर गर्दी झाली. जो तो आपल्या वाहनाने घराकडे गेला. मग शांतपणे स्वामीजी उतरले. प्रवासी कोणीही नव्हते. त्या भागात सहज आलेली माणसे ही सारी धावपळ पाहत मजेत उभी होती. त्यांतील एकाचे लक्ष स्वामीजींकडे लागले होते. त्यांची भगवी वस्त्रे, त्यांचा सोज्वळ चेहरा, त्यावर विलसणारी शांतता नि प्रसन्नता यामुळे त्याचे मन मोहित झाले होते. तो कुतूहलाने त्यांच्या हालचालींकडे पाहत होता. स्वामीजी शांतपणे खाली उतरले. बाहेर येऊन समुद्राकडे पाहत मजेत उभे होते. आजूबाजूचा निसर्ग आणि माणसांच्या हालचाली निर्लेपपणे पाहताना त्यांच्या चेहऱ्यावर आनंद विलसत होता. काही वेळ तसाच गेला. तो अमेरिकन गृहस्थ आश्चर्याने थक्क झाला. त्याचे कुतूहल शिगेला पोचले न राहून तो पुढे आला. स्वामीजींजवळ येऊन थांबला. स्वामीजींची स्नेहपूर्ण नजर त्याच्यावर स्थिरावली. तो आणखी भारावला. त्याने विचारले, आपल्याला कोठे जावयाचे आहे? त्याच्याकडे पाहून हसून स्वामीजी म्हणाले, कोठे जावयाचे हे अजून ठरविले नाही. त्यांचे हे उत्तर ऐकून तो म्हणाला, तुमचे सामान कोठे आहे? आपल्याजवळ कोणाचे परिचयपत्र आहे का? स्वामीजींनी अत्यंत शांतपणे उत्तर दिले, मित्रा, माझ्याजवळ काहीही सामान नाही. कोणासाठी
परिचयपत्रही नाही. त्या अमेरिकन गृहस्थाला फारच आश्चर्य वाटले. तो मृदू शब्दात स्वामीजींना म्हणाला, तुम्ही भारतातून आलेले आहात. या परक्या देशात तुमचे कसे होणार? तुमचे कोणी नातेवाईकही येथे नाहीत का? स्वामीजींनी त्याचे सारे प्रश्न ऐकून घेतले. त्याच्या जवळ गेले. त्याच्या खांद्यावर हात ठेवून अत्यंत स्नेहभराने म्हणाले, हो आहे तर, माझा एक भाऊ येथे आहे. त्यांच्या या उत्तराने तो अमेरिकन गृहस्थ जास्तच आश्चर्यचकित झाला. मोठ्या उत्सुकतेने तो एकदम म्हणाला, कोण आहे तुमचा भाऊ? क्षणभर त्याच्याकडे पाहत स्वामीजी म्हणाले, तुम्हीच तर माझे भाऊ आहात. स्वामी रामतीर्थांचे निरागस आत्मीयतेने भरलेले हे शब्द त्या अमेरिकन गृहस्थाच्या हृदयाला जाऊन भिडले. त्याच्या मनातही बंधुत्वाच्या भावना उचंबळून आल्या. त्याने स्वामीजींचे दोन्ही हात आपल्या हातात घेतले आणि म्हणाला, चला तर घरी. स्वामीजींच्या अमेरिकेतील वास्तव्याची सारी चिंता मिटली होती. संथपणे ते त्याच्याबरोबर चालू लागले. कथा समाप्त.